हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या सोमवार 20 एप्रिलच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, शेवटी कृष्णाने बाळजाबाईची जिरवली आहे. बाळजाबाई ही स्वतःला घरची मालकीन म्हणून चांगलाच माज दाखवत होती, पण कृष्णाने तिला आठवण करून दिली, बाळजाबाई तुम्ही या घरच्या मालकीन असाल, पण मी 5 गावची सरपंच आहे आणि मी तुम्हाला जी शिक्षा दिली आहे ती तुम्हाला भोगावीच लागेल, नाहीतर मी पोलिसांना बोलवेल आणि मग तुरुंगात तुमची मिजाज दाखवा. बाळजाबाई घाबरली आणि चक्क गाव झाडायला पुन्हा सुरुवात केली. पण बाळजाबाई आणि अनुसयाने मिळून कृष्णाला चांगला सासूरवास केलाय. दोन्ही सासवा मिळून कृष्णाला छळताय, कृष्णाला एकानंतर एक ऑर्डर सोडताय. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच कृष्णा ही दुष्यंतला समजावून सांगते, दुष्यंत सरकार, लहानपणी भक्तीने मला एक गोष्ट सांगितली होती राक्षसाची, ज्या राक्षसाचा जीव एका पोपटामध्ये अडकलेला होता, तसाच बाळजाबाईंचा जीव तुमच्यात अडकलाय. आणि जेव्हा जेव्हा बाळजाबाई या अनुसयाबाईंवर वरचढ ठरतील तेव्हा तेव्हा तुम्हाला अनुसयाबाईंची बाजू घ्यायची आहे, म्हणजे हळूहळू बाळजाबाई त्यांना त्रास द्यायचं सोडून देतील. दुष्यंत विचारतो, कृष्णा तुला वाटतं का असं खरंच होईल? कृष्णा त्याला सांगते, अहो तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, असं नक्की होईल. तर दुष्यंत म्हणतो, तेच तर नाहीये ना. कृष्णा विचारते, काय नाहीये? तर दुष्यंत सांगतो, माझा तुझ्यावर विश्वास नाहीये. कृष्णा दुष्यंतकडे डोळे दाखवते आणि त्याला विचारते, काय बोलताय तुम्ही, तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये? दुष्यंत म्हणतो, तू जे ऐकलं ना तेच बोलतोय मी, माझा तुझ्यावर विश्वास नाहीये. कृष्णा म्हणते, असं का? एवढ्या 5 गावच्या लोकांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि मला सरपंच बनवलंय आणि तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये? दुष्यंत म्हणतो, काय 5 गावचं कौतुक सांगते मला, गावाने मी वेगळा आहे ना, माझा तुझ्यावर विश्वास नाहीये. कृष्णा म्हणते, हा हा, ते तर तुम्ही अगदी योग्य बोलताय, तुमचा आणि गावचा काही संबंध नाहीये, तुम्ही गावपेक्षा वेगळेच आहात. दुष्यंत म्हणतो, काय म्हणायचंय तुला? कृष्णा म्हणते, जे तुम्ही ऐकलंय ना तेच म्हणायचंय मला. आणि दुष्यंत चांगलाच रोमॅन्टिक होतो आणि कृष्णाला म्हणतो, तुला जर माझा विश्वास जिंकायचा असेल ना तर माझ्याच जवळ यावं लागेल. दुष्यंत कृष्णाला जवळ घेण्याचा प्रयत्न करतो तर कृष्णा म्हणते, अहो काय करताय, आपण किचनमध्ये आहोत, कोणी पाहिल ना. दुष्यंत म्हणतो, पाहू दे, तू माझ्या हक्काची बायको आहे, मग कोणाला काय लाजायचं. पण कृष्णा चांगलीच लाजते आणि दुष्यंतला म्हणते, पाहताय ना येथे किती काम आहे, संपूर्ण स्वयंपाक बाकी आहे, तुम्ही जा बरं. असं म्हणून ती दुष्यंतला तेथून जायला सांगते. दुष्यंत निघून जातो. कृष्णा खूप लाजते, स्माईल करते आणि आपली कामं करते. आणि मग थोड्या वेळाने रात्र होते. घरातील सगळेजण हे जेवायला बसलेले असतात एकाच डायनिंग टेबलवर. बाळजाबाई अजून आलेली नसते. आढळराव येतात आणि म्हणतात, अरे वा वा, काय शाही बेत आहे, खरंच आज तर भारी बेत आहे. पण त्याच वेळेस बाळजाबाई डायनिंग टेबलवर येऊन बसते आणि म्हणते, आढळराव, असणारच ना शाही बेत, आता या घरची मालकीन परत आली आहे, मग शाही बेत तर असायलाच हवा. आढळराव तोंड वाकडं करतात. कृष्णा आणि दुष्यंत सुद्धा काही रिॲक्शन देत नाही. तेवढ्यात बाळजाबाई अनुसयाकडे पाहते. अनुसया आणि समोर सुद्धा डायनिंग टेबलवर बसलेले असतात. अनुसया ही मस्त जेवण करत असते, त्यामुळे बाळजाबाईला खूप राग येतो. बाळजाबाई चिडून म्हणते, ही बया माझ्या पंक्तीला काय करायलीये? अनुसयाला खूप राग येतो. बाळजाबाई चिडून म्हणते, ही बया आणि हिचा ड्युट्या माझ्याबरोबर एका पंक्तीला बसून जेवण करणार नाहीत, त्यांनी आत्ताच्या आत्ता इथून उठायचं. बाळजाबाई असं बोलतीये त्यामुळे समर आणि अनुसयाला खूप राग येतो. दुष्यंत सुद्धा चिडतो. तर जयकांत, दलपत आणि मैनावती मात्र खुश होतात आणि कृष्णा ही बाळजाबाईला समजवण्याचा प्रयत्न करते. बाळजाबाई, जेवणाच्या वेळेस वाद नको, सगळ्यांनी शांतपणे जेवण करूया. पण बाळजाबाई चिडून म्हणते, वाद नकोय म्हणून मी सांगतीये, ही अनुसया आणि तिचा ड्युटा माझ्याबरोबर पंक्तीला बसून जेवण करत नाहीत, त्यांची लायकी नाहीये माझ्याबरोबर बसून जेवण करण्याची. अनुसयाला खूप राग येतो. समोरसुद्धा बाळजाबाईला डोळे दाखवतो. आढळराव, दुष्यंत सगळेच चिडतात. बाळजाबाई चिडून म्हणते, माणसाने आपली लायकी ओळखून जेवायला बसावं, या दोघांची लायकी नाही माझ्याबरोबर बसायची, चला खाली बसा दोघांनी, चला निघा इथून. समर आणि अनुसया चिडतात. समोरचा चक्क बाळजाबाईवर पाण्याचा ग्लासच फेकू लागतो, पण अनुसया त्याला थांबवते आणि म्हणते, जाऊ दे समर, ही आपली लायकी काढतीये, पण हिची लायकी काय, उलट तिचीच लायकी नाहीये की आपण तिच्याबरोबर बसून जेवण करावं. चल
आपण तर येथे फक्त माझ्या नवऱ्यासाठी आलोय, आढळरावांसाठी येथे जेवायला बसले होते मी. तर आढळराव म्हणतात, अरे व्हय का, असं असल तर चला आपण सगळे मस्त खाली बसून जेवण करूया एकदम भारतीय पद्धतीने. ही आयडिया सगळ्यांनाच आवडते. कृष्णा म्हणते, आता तुम्ही जर खाली बसून जेवण करत असाल तर मला सुद्धा वरती कसं करमणार, मी सुद्धा तुमच्याबरोबर खालीच बसते. तर दुष्यंत म्हणतो, आता माझी बायको खाली बसून जेवण करणार असेल तर मी तरी वर कसा बसेल, मी सुद्धा माझ्या बायकोबरोबर खालीच जेवण करणार. बाजाबाईला जबर धक्काच बसतो. आढळराव, अनुसया, कृष्णा खूप खुश होतात. तर बाजाबाई म्हणते, अरे दुष्यंत हे काय बोलतोयस तू. दुष्यंत म्हणतो, बाजाबाई जर तुम्ही अनुसयाबाईंना आणि समरला त्रास देणार असाल तर मी असाच वागणार. तुम्ही त्यांना जितका त्रास द्याल तितका मी तुमच्यापासून दूर जाईल, हे लक्षात ठेवा. बाजाबाईची बोलतीच बंद होते. आढळराव म्हणतात, चला चला खाली बसूया. तर कृष्णा म्हणते, थांबा आबा, मी सतरंजी आणते, तसं बसू नका. कृष्णा जाते आणि 2 सतरंजा खाली अंथरते. कृष्णा, दुष्यंत, आढळराव, समर, अनुसया हे सगळे खाली जेवायला बसतात. समर खूप चिडलेला असतो, पण घरातील बाकी जण मात्र खुश असतात. बाजाबाईला काही जेवण गोड लागत नाही. कृष्णाने तिच्या सांगणं इतका भारी शाही बेत बनवलाय, पण दुष्यंत हा आपल्या विरोधात जाऊन त्यांच्या बाजूने गेलाय, म्हणून बाजाबाईला खूप राग आलेला असतो. आढळराव म्हणतात, दुष्यंता या पद्धतीने जेवण केलं ना तर जेवण लवकर पचतं बरं का, हीच योग्य पद्धत आहे. दुष्यंत म्हणतो, हो, पण समरचा चेहरा मात्र पडलेला असतो. आढळराव म्हणतात, ए लेका, अरे हसकी थोडा. आणि समर हसतो. सगळे खूप खुश असतात. बाजाबाई मात्र एक घास सुद्धा खात नाही. आपले सगळे प्लॅन आपला लेकच फ्लॉप करतोय म्हणून बाजाबाई मात्र खूप चिडलेली असते. आणि मग दुसरा दिवस उजाडतो. बाजाबाई सोफ्यावर राणीसारखी बसलेली असते. जयकांत तिला वाचायला पेपर आणून देतो. तेवढ्यात अनुसया सुद्धा तेथे येऊन बसते. दुष्यंत निलेश नावाच्या एका मुलाला घेऊन येतो आणि हा निलेश चक्क बाळाजाबाईलाच नमस्कार करतो. त्यामुळे सगळ्यांना आश्चर्य वाटतं. दुष्यंत एक एक करून कृष्णा, आढळराव, समर, अनुसया, काका, काकी या सगळ्यांना बोलवून घेतो. सगळे तेथे येतात. आढळराव विचारतात, काय रे दुष्यंत, कशाला बोलवलंय. तर दुष्यंत सांगतो, बाबा आपलं ठरलं होतं ना, आपण या घरात भाडं देऊन राहायचं, त्यामुळे आपण सगळ्यांनीच आपला शब्द पाळायला हवा, म्हणून मी निलेशला बोलून घेतलंय, हा रेंट ॲग्रीमेंट करतो. असं म्हणून दुष्यंत बाळाजाबाईला चक्क एक मोठी सुटकेस भरून पैसे देतो आणि सांगतो, बाळाजाबाई हे 2 वर्षांचं भाडं आणि डिपॉझिट आहे, आम्ही आमचा शब्द पाळलाय. तर बाळाजाबाई म्हणते, अरे दुष्यंत बाळा, मला तुझ्याकडून पैसे नकोय. दुष्यंत म्हणतो, काय पैसे नकोय, पण आपलं ठरलंय की मला तुमचे कोणतेच फेवर्स नकोय. मी येथे फुकट राहणार नाही, लाचारी करणार नाही. मी तुम्हाला भाडं दिलंय आणि आम्ही आता 2 वर्ष या घरात राहणार आहोत. बाळाजाबाईची बोलतीच बंद होते. दुष्यंत निलेशला रेंट ॲग्रीमेंट दाखवायला सांगतो. निलेश रेंट ॲग्रीमेंट काढतो. दुष्यंत बाळाजाबाईला म्हणतो, बाळाजाबाई पहा, हे आहे रेंट ॲग्रीमेंट, नीट वाचून घ्या आणि मग त्यावर सही करा. बाळाजाबाई खूप चिडते आणि मग बाळाजाबाई या रेंट ॲग्रीमेंटकडे पाहत असते. ती चांगलं ते वाचते. सगळेजण तिच्याकडे पाहत असतात. दुष्यंत विचारतो, झालं का वाचून, सगळं ठीक आहे ना, करा मग त्यावर सही. बाळाजाबाई नाईलाजाने त्यावर सही करते, अंगठा लावते आणि मग निलेश हे ॲग्रीमेंट घेऊन तेथून निघून जातो. पण जाताना सुद्धा तो बाळाजाबाईच्या पाया पडतो. आढळराव म्हणतात, लेकरू चांगलं संस्कारी दिसतंय. सगळे हसू लागतात. आणि मग कृष्णा बाळाजाबाई जवळ येते आणि म्हणते, कसं आहे बाळाजाबाई, तुम्ही तुमचा न्याय मागितला, हे घर तुमच्या नावावर आहे, म्हणून या घरात तुम्ही नाचत गाचत राहायला आलात. परत मग माझ्याकडून अभिषेक करून घेतला, परत तुमच्या उंची साड्या नेसायला लागला, तुमच्या जुन्या अवतारात आला. पण एक गोष्ट तुम्ही विसरताय की मी या गावची सरपंच आहे आणि मी तुम्हाला तुमच्या पापांची शिक्षा दिली आहे. ती शिक्षा तर तुम्हाला पुरी करावी लागणारच. हे ऐकून बाळाजाबाईला जबर धक्काच बसतो. बाळाजाबाईला असं वाटत असतं, मी या घरात आले म्हणजे माझी शिक्षा माफ झाली. तेवढ्यात कृष्णा माधव काकांना हाक मारते आणि माधव काका एक मोठा घोळ झाडू आणून देतात. आणि कृष्णा बाळाजाबाईला म्हणते, बाळाजाबाई तुमची शिक्षा माफ झालेली नाहीये. तुम्ही या गावाबरोबर अनुसयाबाईंबरोबर जे काही वागलात त्या बदल्यात गावची सरपंच म्हणून मी तुम्हाला गाव झाडायची, गाव स्वच्छ ठेवायची शिक्षा दिली आहे आणि तुम्हाला ती शिक्षा पूर्ण करावी लागणारच. ती शिक्षा काही माफ झालेली नाहीये. बाळाजाबाईला आठवतं की कृष्णाने सरपंच झाल्यानंतरच पहिल्या दिवशी काय केलं होतं, आपल्याला शिक्षा सुनावली होती. बाळाजाबाई चिडून म्हणते, कृष्णे पण
मी आता या घरची मालकीण आहे. कृष्णा चिडून म्हणते, ओ बाळजाबाई, अजून किती वेळेस ऐकवणार आहात? मी या घरची मालकीण आहे, मी या घरची मालकीण आहे. कळलंय आम्हाला, मान्य केलंय आम्ही की तुम्ही या घरच्या मालकीण आहात. पण तुम्ही या घरच्या मालकीण आहात याचा अर्थ घरची कामं करायची नाहीत, तुम्हाला सुनावलेली शिक्षा पूर्ण करायची नाही असं होत नाही. तुमचा अधिकार या घरापर्यंत. पण मी 5 गावची सरपंच आहे आणि 5 गावच्या सरपंचाची ताकद किती असते हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही आहे. त्यामुळे तुम्हाला दिलेली शिक्षा तुम्हाला पूर्ण करावंच लागेल. तुम्हाला गाव झाडावाच लागेल. हे ऐकून बाळजाबाईला जबर धक्काच बसतो. पण आढळराव, अनुसया, समर, दुष्यंत हे सगळे खूप खुश होतात. मैनावती, दलपत, जयकांत यांना मात्र जबर धक्काच बसतो. बाळजाबाई चिडून म्हणते, कृष्णे, जर मी ही शिक्षा पूर्ण नाही केली तर काय करशील तू? कृष्णा म्हणते, काहीच करणार नाही. फक्त 100 या फोनवर मी फोन करणार आणि त्यानंतर पोलीस येतील. मी तुमच्या विरुद्ध सगळे पुरावे त्यांना देईल. मग ते तुम्हाला घेऊन जातील. तुम्हाला तुरुंगात राहावं लागेल. मग तुम्ही तुरुंगात झाडत बसा. तुमची मर्जी. तुरुंग झाडायचा आहे की या घरात राहून गाव झाडायचं आहे? तुम्ही तुमचं वेळापत्रक बनवा. तुम्हाला जसं करायचं तसं करा. पण सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास तुम्हाला गावाची स्वच्छता करावीच लागेल. बाळजाबाई चांगलीच घाबरते. कारण पोलीस स्टेशनमध्ये जाण्यापेक्षा, तुरुंगात जाण्यापेक्षा गावात झाडलेलं बरं. बाळजाबाई कृष्णाच्या हातातून हा झाडू घेते आणि लगेच दलपतला म्हणते, दलपत भाऊजी, ही पैशांची बॅग सांभाळून ठेवा. दलपत म्हणतो, होय बाळजाबाई. आणि बाळजाबाई तेथून बाहेर पडते. जयकांत सुद्धा तिच्या मागे मागे जातो. आणि आढळराव हे कृष्णाला विचारतात, कृष्णे, या बाळाला तू शिक्षेची आठवण करून दिली हे तर बरं झालं. पण आता ही बाळा इतक्या दुपारच्या वेळेस बाहेर झाडायला गेली आहे. सूर्यनारायण आग ओकतोय, त्यात हिच्या डोक्यात आग लागणार. मग ती घरी आल्यावर तुझ्यावरती आग ओकणार. मग उगाचच तुला त्रास होईल. तर कृष्णा सांगते, आबा, मी कृष्णा आहे. कृष्णा आजपर्यंत कोणालाच घाबरले नाही आणि आता सुद्धा घाबरणार नाही. जो मला नडेल मी त्याला सुतासारखा सरळ करेल. कृष्णा आहे मी, कृष्णा. आणि कृष्णाची ही वॉर्निंग अनुसूया आणि समरला जास्त बोचते. कारण बाळजाबाई तर आता शांत झाली आहे. ती फक्त घरावर हक्क दाखवतीये. पण अनुसूया आणि समरला कृष्णा आणि दुष्यंतला घराबाहेर काढायचं आहे. कृष्णाच्या विरुद्ध जायचं आहे. आणि कृष्णा त्यांनाच वॉर्निंग देतीये असं अनुसूयाला वाटतं. त्यामुळे ती खूप चिडते. आणि इकडे बाळजाबाई ही आपलं साफसफाईचं काम सुरू करते. बिनपगारी सफाई कर्मचारी. आणि ती संपूर्ण गाव झाडत असते. पण यावेळेस तिचा स्वॅग वेगळाच असतो. एवढी भारीतली उंची साडी आणि तिचा असिस्टंट जयकांत चक्क तिच्या डोक्यावर एक मोठी छत्री घेऊन उभा असतो आणि बाळजाबाईला उन्हापासून वाचवत असतो. पण कधीकधी तो छत्री डोक्यावरच ठेवतो. कारण त्यालाच लाज वाटत असते की मी एक सफाई कर्मचारीच्या डोक्यावर छत्री घेऊन उभा आहे. मी तिचा नोकर बनून हे सगळं काम करतोय. बाळजाबाई म्हणते, ए जयकांत, ऊन लागतंय ना, नीट पकड. जयकांत तिच्या डोक्यावर नीट पकडतो. बाळजाबाईची कंबर दुखू लागते. आणि जयकांत म्हणतो, ओ काकी साहेब, हे काय करताय तुम्ही? अशाने तर तुमच्या कमरेचा बाजार उठेल. बाळजाबाई चिडून म्हणते, उठू दे ना, उठू दे. माझ्या कमरेचा बाजार उठू दे. पण आता मी त्या सगळ्यांचा बाजार उठवणार आहे. त्यांनी वाड्यात राहून ना खूप मोठी चूक केली आहे. 2 वर्षांचं भाडं दिलंय ना त्यांनी. पण आता पहा, मी माझं कर्ज त्यांना कसं फेडायला लावते. माझ्या अपमानाचं कर्ज, मला त्रास दिल्याचं कर्ज मी काय त्यांना सोडत नसते. त्यांना त्यांच्या पापांची शिक्षा भोगावीच लागेल. हे ऐकून जयकांत चांगलाच खुश होतो. पण पुन्हा एकदा बाळजाबाईच्या डोक्यावरची छत्री बाजूला करतो. बाळजाबाई चिडून म्हणते, अरे ये, एक काम तुला नीट करता येत नाही, धर ती छत्री नीट. आणि जयकांत छत्री नीट पकडतो. बाळजाबाई पुन्हा झाडू लागते. तर इकडे कृष्णाने तिची आणि दुष्यंतची नवीन रूम एकदम सुंदर सजवलेली असते. आता त्यांच्याकडे एवढा पैसा आहे, पण एक चांगला बेडसुद्धा ते घेऊ शकत नाही. जमिनीवरच कृष्णाने अंथरूण टाकलेलं असतं. पण रूम मात्र खूप सुंदर सजवलेली असते, छान दिसत असते. आणि कृष्णा ही आरशात स्वतःला पाहते, तयार होते आणि ती घराबाहेर जाणार. इतक्यात दुष्यंत तिचा हात पकडतो आणि तिला जवळ ओढतो. कृष्णा दचकते. दुष्यंत विचारतो, घाबरायला काय झालं? तर कृष्णा म्हणते, मला वाटलं भूतच आहे काय. दुष्यंत विचारतो, अरे वा, मी काय तुला भूत दिसतो का? कृष्णा म्हणते, नाही नाही, तुम्ही भूत दिसत नाही, पण तुम्ही ते अचानक पकडले ना म्हणून मी असं म्हणाले. दुष्यंत म्हणतो, असं आहे का? आणि दुष्यंत हा कृष्णाला जवळ घेतो. चांगलाच रोमॅन्टिक होतो. कृष्णा म्हणते,
अहो सोडा मला, मला मीटिंगला जायचं आहे. ते BDO साहेब येणार आहे ना, आज त्यांची आणि माझी पहिलीच मीटिंग आहे. दुष्यंत म्हणतो, असं आहे का? सरपंचीनबाईची मीटिंग आहे, मग माझी सुद्धा मीटिंग आहे. कृष्णा विचारते, कोणाबरोबर? दुष्यंत सांगतो, माझ्या बायकोबरोबर. आणि तो आणखीनच रोमॅन्टिक होतो, कृष्णाच्या जवळ येतो. कृष्णा लाजते, हसते आणि म्हणते, अहो सोडा मला, ही काय वेळ आहे का? आता मला मीटिंगला जायचं आहे. पण दुष्यंत काही सोडत नाही. दुष्यंत आणखीनच रोमॅन्टिक होतो, कृष्णाच्या खूप जवळ येतो. कृष्णा लाजते आणि इकडे समर हा अनुसयाच्या रूममध्ये असतो, खूप अस्वस्थ असतो. अनुसया विचारते, काय रे समर, काय झालंय? खूप अस्वस्थ दिसतोय. तर समर सांगतो, मला तलप लागली आहे. अनुसयाला मोठा धक्काच बसतो. अनुसया विचारते, हे समर, वेडाबिडा झाला की काय? तलप लागली आहे. अरे वेळ काय काय काय, तुला थोडा पण दम निघत नाही का? तर समर म्हणतो, अगं मला दारूची तलप नाही, चहाची तलप लागली आहे. अनुसया म्हणते, अरे देवा, मला वाटलं तुला दारूची तलप लागली काय. मग त्यात काय एवढं, आता ती कृष्णा येईल ना, तिला मी सांगते, ती तुला चहा बनवून देईल. समर म्हणतो, नाही गाय, ती कृष्णा कधी यायची? अगं केव्हापासून दोघे रूममध्ये बसलेत, त्यांचा रोमांस जोमात सुरू आहे. ती काय रूमच्या बाहेर येत नाही आणि मला काय चाय मिळत नाही. त्यापेक्षा तूच मला चहा बनवून दे बरं. तर अनुसया म्हणते, नाही समर, आता मला ते नाही जमायचं. कारण आधीची गोष्ट वेगळी होती. आता मी या घरची सासू आहे सासू, आणि घरात सून असताना सासूने असं काम केलं म्हणजे सासूचा अपमान असतो, ते काय चांगलं दिसत नाही. तर समर म्हणतो, याचा अर्थ मला काय चाय मिळत नाही. तिकडे त्या कृष्ण आणि दुष्यंतचा रोमांस जोमात चाललाय आणि त्यांचा रोमांस काय एवढ्या लवकर संपल असं मला वाटत नाही, आणि मला चहा मिळेल असं पण मला वाटत नाही. पण अनुसयाच्या डोक्यामध्ये एक राक्षसी प्लॅन येतो आणि इकडे दुष्यंत आणि कृष्णाचा रोमांस खरंच सुरूच असतो. कृष्णा म्हणते, अहो पुरे, आता किती करणार अजून? तर दुष्यंत म्हणतो, काय पुरे? आता तू एवढी सुंदर दिसतीये, मग मी तुला काही सोडत नसतो, आणि यात तुझीच चूक आहे. तू इतकी सुंदर का दिसतेस, मग मी तुझ्याजवळ आलोच नसतो ना. कृष्णा म्हणते, बस झालं आता, मला जायचंय, BDO साहेबांबरोबर माझी मीटिंग आहे. पण दुष्यंत म्हणतो, नाही, मी तुला काही सोडणार नाहीये. अगं याला रोमांस म्हणतात, नवरा बायकोने करायचा असतो, आणि बायकोने असं हो म्हणायचं असतं, मी तुझा नवरा आहे ना. मग नवऱ्याचे काही अधिकार असतात आणि बायकोने ते ऐकायलाच पाहिजे. कृष्णा म्हणते, मला माहिती आहे, पण आता मला जाऊ द्या, मला खरंच उशीर होतोय. पण दुष्यंत मात्र वेड्यासारखा करत असतो. कृष्णाला सोडण्याची त्याची काही इच्छा नसते. कृष्णा ही स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असते, पण दुष्यंतसुद्धा अडून बसलेला असतो आणि कृष्णाला काही सोडत नाही. तो कृष्णाकडे एकटक पाहतच राहतो, प्रेमाने तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत असतो. कृष्णाला जाण्याची घाई असते, पण तिचंसुद्धा दुष्यंतवर खूप प्रेम आहे आणि हा रोमांस तिलासुद्धा खूप आवडत असतो. फ्रेंड्स, या दोघांचा हा रोमांस आहे ना, खरंच खूप क्यूट आहे, पाहायला खूपच मजा येते. कृष्ण आणि दुष्यंत एकमेकांच्या प्रेमामध्ये पूर्णपणे हरून गेलेले असतात. म्हणजे आता त्यांच्या आयुष्यामध्ये इतक्या अडचणी आहेत, त्यांना स्वतःच्या हक्काची रूम सोडावी लागली आहे, पण त्या दोघांचं एकमेकांवरचं जे प्रेम आहे ना, त्यासाठी त्यांना कशाचीच गरज नाही आहे. ना मोठ्या बंगल्याची, ना स्वतःच्या खोलीची, ना कुठे बाहेर फिरण्याची, काहीच नाही. एकमेकांवर प्रेम असलं की या कोणत्याच गोष्टींची गरज भागत नाही. या गोष्टी आयुष्यात पुन्हा कधी ना कधी येणारच आहेत. आणि कृष्ण आणि दुष्यंतचं हे प्रेम खरंच खूप भारी आहे, त्यांचा रोमांस खूप भारी आहे. तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल, यात शंका नाही. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. कृष्णाने बाळजाबाईला तिच्या शिक्षेची आठवण करून दिली, हे मात्र भारी झालं. नाहीतर बाळजाबाई वेगळ्याच तोऱ्यात होती. आपल्याला सुद्धा हा प्रश्न पडलाच होता की मान्य बाळजाबाई आता या घराची मालकीने, हे घर तिच्या नावावर आहे, पण ते तेवढ्या पुरतंच की ती तिचं काम करून येईल, शिक्षा भोगून येईल आणि या घरात राहील. पण ती या घरची मालकीने, याचा अर्थ कृष्णाने सरपंच म्हणून तिला दिलेली शिक्षा तिने भोगायची नाही असा अर्थ होत नाही. कृष्णाने हे चांगलं केलं की बाळजाबाईला आठवण करून दिली. बाळजाबाईने तर नकारच दिला होता की मी ही शिक्षा भोगणार नाही, पण कृष्णाने तिला पोलिसांची भीती दाखवली आणि मग बाळजाबाई ही पुन्हा एकदा गाव झावडायला लागली आहे, गावाची साफसफाई करते. त्यामुळे खूपच भारी वाटलं, या शंका नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कृष्ण आणि दुष्यंतचा रोमांस, या दोघांचा रोमांस खरंच खूप क्यूट असतो, प्रेक्षकांना सुद्धा पाहायला आवडतो, यात शंका नाही. तर फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता,
पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की बाळजाबाई ही घरी परत आली आहे, पण तिची कट कारस्थानसुद्धा परत सुरू झाली आहे. बाळजाबाई ही घरी असणार आणि त्याच वेळेस बाळजाबाईचा माणूस बाळजाबाईला फोन करून खबर देणार की बाळजाबाई आज गावात BDO साहेब येणार आहेत आणि कृष्णाबरोबर त्यांची पहिलीच मीटिंग होणार आहे. हे ऐकून बाळजाबाईला एक आयडिया सुचणार आणि बाळजाबाई म्हणेल, अरे वा, ही तर खूप भारी बातमी दिली. आज गावात BDO साहेब येणार आहे. सरपंच झाल्यानंतर कृष्णाची त्यांच्याबरोबर पहिली मीटिंग आणि मी कृष्णाला ही मीटिंगच अटेंड करू देणार नाही. म्हणजे बाळजाबाईने आता आपला मास्टर प्लॅन बनवला आहे आणि या मास्टर प्लॅननुसार ती कृष्णाला या BDO साहेबांबरोबर मीटिंग करू देणार नाही. त्यामुळे BDO साहेब खूप चिडतील आणि कृष्णा ही गावची योग्य सरपंच नाही आहे असा त्यांचा समज होईल, असा बाळजाबाईचा प्लॅन आहे. इकडे कृष्णा ही दुष्यंतबरोबर रोमांस करण्यात व्यस्त आहे. आधी दुष्यंतने तिचा वेळ वाया घालवला रोमांस करण्याच्या नादात, कृष्णाला काही घराबाहेर जाऊ दिलं नाही आणि आता चक्क या दोन सासवा मिळून कृष्णाला जबरदस्त त्रास देणार आहेत. आपण पाहू की सगळ्यात आधी अनुसया कृष्णाला म्हणेल, कृष्णा माझ्यासाठी चहा बनवून आण. कृष्णा तिच्यासाठी चहा बनवणार तर बाळजाबाई ही लगेच कृष्णाच्या हातातून चहा घेऊन टाकेल. त्यामुळे कृष्णा चिडणार, बाळजाबाई हे चुकीचं आहे, मला उशीर होतोय, मला मीटिंगला जायचं आहे, मी हा अनुसयाबाईंसाठी चहा आणलाय. पण बाळजाबाई काही ऐकणार नाही. बाळजाबाई हा चहा घेऊन टाकेल. अनुसया म्हणेल, जाऊ दे कृष्णा, कुठे तिच्या डोक्याला डोकं लावते, माझ्यासाठी दुसरा चहा बनवून आण. कृष्णा तिच्यासाठी चहा बनवायला जाणार आणि त्याच वेळेस बाळजाबाई चहा चांगला नाही झाला म्हणून तिच्या हातातला चहा ओतून टाकणार आणि मग या दोन्ही सासवा मिळून कृष्णाचा चांगला छळ करतील. बाळजाबाई आवाज देईल, कृष्णे मला हा चहा नाही आवडला, माझ्यासाठी पूर्ण दुधाचा प्युअर दुधाचा चहा बनव. कृष्णा म्हणेल हो आणि मग अनुसया म्हणेल, कृष्णा माझ्यासाठी सुंठ पावडर टाकलेला चहा बनव. कृष्णा म्हणेल हो आणि या दोघींसाठी चहा बनवत असतानाच कृष्णाला आपल्या हॉलमधून जोरात मारामाऱ्याचा आणि भांडणाचा आवाज येणार. कृष्णा ही धावत पळत बाहेर येईल तर बाहेर येऊन तिला दिसेल की चक्क जयकांत आणि समर या दोघांमध्ये तुंबळ हाणामारी सुरू आहे. दोघे एकमेकांची गचंडी पकडून एकमेकांना मारताय. कृष्णा ही धावत पळत बाहेर येईल तर या दोघांमध्ये जबर हाणामारी सुरू असेल. संपूर्ण कुटुंब तेथे जमलेलं असेल. दलपत, दुष्यंत, मैनावती, जयकांत, आढळराव, कृष्णा, बाळजाबाई, अनुसया आणि त्यांची भांडणं सोडत असतील. कृष्णा विचारेल, अरे हे काय करताय तुम्ही? तुम्ही दोघे भाऊ आहात ना, मग कशाला भांडताय? पण समर आणि जयकांतचं भांडण तर आपल्याला माहीतच आहे. पण या सगळ्या गोंधळामुळे कृष्णाला जे BDO साहेबांबरोबर मीटिंग असेल ना, त्या मीटिंगला जायला उशीर होणार आणि इकडे BDO साहेब हे कृष्णाची वाट पाहत असतील. पण कृष्णा काही तेथे पोहोचणार नाही. त्यामुळे BDO साहेब खूप चिडतील आणि कृष्णाला फोन करतील, सरपंच बाई, तुम्ही 5 गावच्या सरपंच आहात आणि तुम्हाला वेळेची किंमत नाहीये का? आणि असा सरपंच गावचा विकास काय करणार? तुम्ही सरपंच म्हणून योग्य नाही आहात, असं तो कृष्णाला सुनावणार. त्यामुळे कृष्णाला जबर धक्काच बसेल आणि अनुसया मात्र खुश होईल, कारण अनुसया आणि बाळजाबाईला हेच हवंय की कृष्णाला सरपंच म्हणून नीट काम करता नाही आलं पाहिजे. त्यामुळे कृष्णा चांगली दुःखी होईल, पण कृष्णाला आपण रोखलं म्हणून सगळे खुश होतील. मग आता फ्रेंड्स, कृष्णा घरची जबाबदारी आणि सरपंच पदाची जबाबदारी कशी सांभाळणार? तिला ही तारेवरची कसरत करायला जमेल का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.